नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. किरकोळ कारणावरून वाद वाढला आणि डोक्यात दगड घातला. अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जखमी आशिष 7 वर्षाची शिक्षा भोगून डिसेंबर 2025 मध्ये कारागृहातून बाहेर आला आहे. त्याचा मित्र अतुल पांढरे याचे बीएससी पर्यंत शिक्षण झाले असून तो पुणे येथे नोकरीनिमित्त स्थायिक आहे. 4 दिवसापूर्वी तो कोल्हापुरात आला आहे. गुरुवारी सायंकाळी दोघांमध्ये किरकोळ कारणावरून शाब्दिक वाद झाला. या रागातून अतुलने आशिषच्या डोक्यात मोठा दगड घातला. त्यामुळे आशिष निपचिप पडला. पुन्हा डोक्यात दगड घालून ठेचले. ही घटना काही अंतरावर असलेल्या क्लासमधील विद्यार्थ्यांनी पाहिली. त्यांनी याची माहिती अग्निशामक दलास दिली. अग्निशामक दलाने तात्काळ जुना राजवाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. यावेळी पोलीस अंमलदार मोहन लगारे, नामदेव पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमीला रिक्षातून CPR रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्याची प्रकृती गंभीर बनल्याने त्यास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हल्ल्यानंतर अतुल स्वतःहून जुना राजवाडा पोलीस ठाण्यात हजर झाला. आशिष रक्ताच्या थारोळ्यात 10 मिनिटे निपचिप पडला होता. त्याच्या चपला, मोबाईल, दुचाकीची चावी, रक्ताने माखलेला दगड याच ठिकाणी पडले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून या वस्तू जप्त केल्या.